नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, होळी पौर्णिमा येण्याआधी घरात या गोष्टी आपण नक्की कराव्यात. कधीच पैसा कमी होणार नाही, कधीच कोणत्या गोष्टीची अडचण आपल्याला भासणार नाही. मित्रांनो, होळी 2 मार्च सोमवारच्या दिवशी आहे. होळी येण्याआधीच आपण आपल्या घराची साफसफाई तर करूनच घ्यावी, कारण होळीच्या अग्नीमध्ये वाईट जे काही आहे, अशुभ जे काही आहे ते नष्ट व्हावं, त्याचा नाश व्हावा हीच आपली इच्छा असते. आणि मग याच्यासाठीच आपण ते सगळं वाईट नष्ट करून सुख आपल्याला मिळावं, समृद्धी आपल्याला मिळावी अशी आपल्या सगळ्यांची कामना असते. म्हणून आधी तर आपल्या घराची आपण साफसफाई, शुद्धता करून घ्यावी. त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्र, कुबेर यंत्र स्थापन करावं आणि होळीच्या दिवशी आपल्या घरावरून एक पूजेचे नारळ ओवाळून होळीच्या अग्नीत ते टाकावं, जेणेकरून घराची नजर उतरेल, घरावरची जी ही वाईट शक्ती, वाईट प्रभाव घरावर आहे तो सगळा कमी होईल. अजून आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे आपल्या घरात जर लहान मुलं असतील, मुलबाळ असेल तर काळी उडीद आणायची आहे, एका वाटीत काळी उडीद घ्यायची आहे आणि आपल्या मुलांवरून सुद्धा ती काळी उडीद ओवाळून घ्यायची आणि ती काळी उडीदसुद्धा आपण ओवाळलेली होळीच्या अग्नीत टाकायची आहे. याने मुलांवरची सुद्धा बाधा, इडापिडा, त्यांच्यावर काही प्रभाव असेल तो सुद्धा नष्ट होईल. तर या काही गोष्टी आपण करायच्या आहेत. पण होळी येण्याआधी आपल्या घराची शुद्धता, साफसफाई नक्की करून घ्यावी. घर पवित्र नक्की करून घ्यावं. घरातलं सगळं वाईट जे आहे, नकारात्मकता जे आहे ते बाहेर काढून टाकावं. तर नक्की या गोष्टी तुम्ही करा, तुमच्या घरात सुद्धा कसलीच कमी कधीच राहणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.